Hello, my dear students and parents. So, welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये जो पहिला घटक आहे आकलन त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा उपघटक आहे इंग्रजी अक्षरमाला आणि त्यावर आधारित स्वाध्याय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी जर पहिला स्वाध्याय आपण पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथे जाऊन तो तुम्ही पहा. चला तर सुरुवात करूया. इंग्रजी अक्षरमाला पहा, अतिशय सोपा आणि हमखास मार्क मिळवून देणारा हा प्रश्न प्रकार आहे. याच्यामध्ये काय दिलेलं असतं तर वरती दाखवल्याप्रमाणे इंग्रजी अक्षरमाला 5-5च्या ग्रुपने आपल्याला दिलेली असते. प्रश्नपत्रिकेत सुद्धा अशा पद्धतीने इंग्रजी अक्षरमाला छापून आलेली असते. तर आपण काय करायचं, ही जी इंग्रजी अक्षरमाला आहे याला अशा पद्धतीने नंबरिंग करायचं आहे. पाय ते ए ला 1, बी च्या वरती 2, सी च्या वरती 3 अशा पद्धतीने आपण नंबर करणार आहोत. म्हणजेच काय, तुम्हाला प्रश्न विचारला की एफ किती नंबरला, की तुम्हाला पटकन मोजायची गरज नाही पडली पाहिजे. पटकन 6 नंबर, जे किती नंबरला आहे 10 नंबरला, असं तुम्हाला पटकन कळून येतं. आता पाय ते मी ए पासून पण नंबर दिलेत आणि वाय पासून सुद्धा नंबर दिलेत. असं का केलं आहे, तर जर तुम्हाला प्रश्न आला की डावीकडून 10वा नंबर कोणता, तर तुम्ही डावीकडून 10वा नंबरला अक्षर कोणता आहे तर जे आहे. आणि जर प्रश्न विचारला तुम्हाला उजवीकडून 10व्या क्रमांकाला कोणतं अक्षर आहे, तर उजवीकडून 10व्या क्रमांकाला पी हे अक्षर आहे. म्हणजेच काय होईल, तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. डावी बाजू ए पासून सुरू होते लक्षात ठेवा, आणि उजवी बाजू ही वाय पासून सुरू होते. आता ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस आपण हे समोर ठेवूया. पहा, पहिला प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेत बॉक्स या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावीत. आता बॉक्स या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावीत. बघा, आता ही आपल्याला किती उपयोगाची पडणार आहे. बॉक्समध्ये बी ओ एक्स अशा पद्धतीने पेलिंग आहे. मग इथे बी ला किती नंबर आहे पहा, इथे 2, म्हणजे कुठला अक्षर घ्यायला लागेल आपल्याला 2 नंबरचं. इथं आपण 2 लिहून ठेवूया. बी चा नंबर आहे 2. ओ चा नंबर किती आहे पहा, इथे ओ चा नंबर आहे 15. आणि एक्सचा नंबर जर पाहिला आपण तर एक्सचा नंबर आहे 24. म्हणजेच काय झाले, तर आपल्याला बॉक्ससाठी किती नंबर झाले, 2, 15 आणि 24. म्हणजेच इंग्रजीमध्ये 2, 15 आणि 24. मग 2, 15, 24 कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत डी आणि क्यू या अक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत. आता डी आणि क्यू मध्ये किती अक्षरे आहेत. मग आता पहा, इथे डी आहे आणि इथं क्यू आहे. आपण काय करायचं, या दोघांमधले अक्षर मोजायचे आहेत. डी आणि क्यू सोडून द्यायचे आहेत. याच्यामध्ये पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे किती अक्षर आहेत, 12 अक्षर आहेत. मग 12 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. तिसरा प्रश्न पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्या आहे. आता वर्ग संख्या लक्षात घ्या. वर्ग संख्या जनरली तिसरीला शिकवून झालेलेच असतात. वर्ग संख्या म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला 2दा गुणणे. म्हणजे 1 चा वर्ग किती येतो 1, 2 चा वर्ग किती येतो 4, 3 चा वर्ग किती येतो 9 आणि 4 चा वर्ग किती येतो 16. अशा पद्धतीने आपल्याला हे जे 1, 4, 9, 16 हे वर्ग नंबर आहेत, हे लक्षात घ्या. मग आपल्याला प्रश्न काय येतं, वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्या आहे. म्हणजेच 1 नंबरचं अक्षर किंवा 4 नंबरचं अक्षर, 9 नंबरचं किंवा 16 नंबरचं अक्षर, हे त्याचं उत्तर असणार आहे. आता
आपण बघूया नंबर कोणत्या अक्षराचे 1, 4, 9, 16 आहेत ते. आता इथं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला बी. मग बीचा नंबर किती आहे? 2. दोन्ही वर्ग संख्या आहे का? नाही. आयचा नंबर किती आहे बघा इथं? 9. 9 ही वर्ग संख्या आहे. म्हणजे आपल्याला पुढे जाण्याची काही गरज नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत यस या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? बघा त्याच्यासाठीच आपण नंबर दिलेले आहेत. डावीकडून म्हणजे हे ए पासून. आता ए पासून यसचा नंबर जर आपण पाहिला येतं तर किती आहे? 19 नंबर आहे, म्हणजे 19वा आहे. मग 19 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत यमच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? आता यम. ओके, यम इथे आहे पहा. यमच्या डावीकडील म्हणजे इकडचं अक्षर, ही आहे लेफ्ट साइड, इकडची आहे राईट साइड. डावीकडील चौथे अक्षर म्हणजे डावीकडील हे पहिले, हे दुसरे, हे तिसरे आणि हे चौथे अक्षर. चौथे अक्षर काय झाले? आय. मग आय कुठे आहे ऑप्शन मध्ये? तर आय आहे 4 नंबरला. म्हणून पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 17व्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे? आता आपण नंबरच दिलेले आहेत. डावीकडून म्हणजे ए कडून. चला ए कडून आपण 17वा नंबर पाहूया. चला पहा पटकन, ए कडून 17वा नंबर कोणता आहे? तर तो आहे क्यू. मग क्यू कुठे आहे ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पहा किती सोपं आहे. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. डावीकडून लक्षात ठेवा आणि उजवीकडून लक्षात ठेवा. 7वा प्रश्न पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर टी आहे? आता टी हे अक्षर उजवीकडील तिसरे अक्षर असायला पाहिजे. आता आपण एक एक ऑप्शन बघूया. डब्ल्यू. डब्ल्यू जर पाहिलं आपण तर प्रश्न काय आहे? उजवीकडील तिसरे अक्षर टी असायला हवं. आता हे जर बघितलं, डब्ल्यूच्या डावीकडे टी आहे, उजवीकडे म्हणजे पुढे, म्हणजे डब्ल्यू हा डब्ल्यूच्या डावीकडे टी आहे, उजवीकडे नाही, त्याच्यामुळे तो तर ऑप्शन गेला पी. पी जर पाहिला तर पीच्या उजवीकडे तिसरे आहे का बघा? पहिले, दुसरे, तिसरे, चौथे अक्षर टी आहे, त्याच्यामुळे पी सुद्धा नको, आपल्याला तिसरे पाहिजे. आर. आरच्या नंतर पहिले दुसरे आहे, म्हणजे हा पण नको. क्यू. क्यूच्या नंतर बघा पहिले, दुसरे आणि तिसरे, म्हणजे क्यूच्या नंतर टी हे अक्षर तिसरे आहे, म्हणजे क्यू हे उत्तर आहे. मग क्यू कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. खूप सोपं आहे, शांत आपल्याला विचार करायला लागतो. 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. इथं तुम्हाला एकदम शार्प आणि शांत विचार करायला लागतो आणि त्याच्यासाठीच ही परीक्षा असते. 8वा प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेत एच व एन या अक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत? आता एच आणि एनच्या मध्ये किती अक्षरे आहेत? चला, इथं आपल्याकडे इंग्रजी अक्षरमाला आहे. इथं एच आणि इथं एन. याच्यामध्ये किती अक्षर आहेत पहा? 1 2 3 4 5. किती अक्षर आहेत? 5. ज्यावेळेस आपल्याला मधली अक्षरं किती आहेत हे विचारल्यानंतर ती 2 अक्षरं सोडून द्यायला लागतात आणि त्याच्या मधली अक्षर आपल्याला मोजायची असतात. जशी आपण आता 5 मोजली. मग 5 कुठे आहे ऑप्शन मध्ये? तर 8व्या ऑप्शन मध्ये 3 नंबरला 5 आहे, म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 9वा पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत व्ही आणि वाय या अक्षरांमध्ये कोणते अक्षर आहे? खूपच सोपा प्रश्न आहे तो. व्ही आणि वायच्या मध्ये कोणते अक्षर आहे? पहा इथे पहा, व्ही आणि वाय यांच्यामध्ये कोणते अक्षर आहे? आता तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो नीट निरीक्षण केलं तर व्ही आणि वायच्या मध्ये 2 अक्षर आहेत पहा, डब्ल्यू आणि एक्स. म्हणजे डब्ल्यू आलं तरी बरोबर असणार आहे आणि एक्स आलं तरी बरोबर असणार आहे आणि दोन्ही आलं तर दोन्ही बरोबर असणार आहे. चला ते काय बोलतात बघूया आपण.
यू, यू आहे का? बिलकुल नाही. पी आहे का? नाही. एक्स आहे का? हो, एक्स आहे. म्हणजे क हा पर्याय बरोबर आहे. पुढे डब्ल्यू आहे का? हो, डब्ल्यू सुद्धा आहे. म्हणजे क सुद्धा बरोबर आणि ड सुद्धा बरोबर. म्हणजे फक्त क आणि फक्त ड कुठे आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. बघा, फक्त क आणि फक्त ड योग्य. म्हणजे 9व्याचं उत्तर आपण ऑप्शन नंबर 4 असं लिहिणार आहोत. इथे मी नेहमी सांगतो की ऑप्शन नंबर 4 ह्याचं उत्तर आहे, 3 ह्याचं उत्तर आहे, 2 ह्याचं उत्तर आहे, वगैरे वगैरे. परंतु आपल्याला त्या ऑप्शन नंबरचा गोल करायचा आहे, हे लक्षात ठेवा. इथं ऑप्शन लिहायचे नसतात, मंथनमध्ये गोल करायचे असतात. त्याच्यासाठी आपण एक स्पेशल प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला ते सांगणारच आहोत. चला पुढचा 10वा प्रश्न पहा. वरील इंग्रजी अक्षरमालेत आर हे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे? आता आर हे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे? आता ह्याचा अर्थ नीट समजून घ्या. आर हे अक्षर मधोमध आहे. आता मधोमध कोणती संख्या असते किंवा अक्षर असतं? बरोबर त्याच्या डावीकडे म्हणजे लेफ्ट साईडला सारखीच अक्षरं असावीत आणि राईट साईडला सारखीच अक्षरं असावीत आणि त्याच्याबरोबर ते मध्ये असायला हवं. आता पी आणि एस हा ऑप्शन बघूया. आता आपलं टार्गेट काय आहे की आर, मग हे तर आर मी लिहून काढलं. आर हे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे. आता पी आणि एसच्या मध्ये आर आहे का? व्यवस्थित आपण सेट करूया. पी आणि एसच्या मध्ये आर आहे, परंतु इथं आर पासून बघा, इथं 2 अक्षरे सुटतात आणि इथं एकच अक्षर सुटतं, म्हणजे हे बरोबर मध्ये नाहीये. आता एक्स व एल इथे पहा, एक्स इथे आहे आणि एल आहे. ओके. आता एल पासून आर मोजूया. 1 2 3 4 5 6 नंबरला येतं. आता एक्स पासून मोजूया. 1 2 3 4 5 6 म्हणजे दोन्हीकडून सुद्धा 6 नंबरला ते बरोबर येते. म्हणजेच हा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा ऑप्शन चेक करूया. एन व व्ही. आता एन पासून मोजूया आपण आर. 1 2 3 4 नंबरला आहे आणि व्ही पासून जर मोजलं आपण 1 2 3 4 म्हणजे हे सुद्धा कंप्लीट बरोबर आहे. हे सुद्धा मधोमध आहे. म्हणजे ब आणि क हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. आता ड बघूया. एफ ओ वाय. एफ कुठे आहे? थोडासा येतं. एफ पासून मोजूया. एफच्या नंतर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आहे. आणि दुसरा काय ऑप्शन होता आपला? वाय. वाय पासून मोजूया. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हे सेम येत नाही. म्हणजे सेम कुठे सापडलं आपल्याला? एक्स व एल, एन व व्ही. म्हणजे ब आणि क, म्हणजे फक्त ब आणि फक्त क हेच त्याचं उत्तर आहे. आणि ते कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल? आता डावीकडून घ्यायचे आहेत. चला, आपल्याकडे तर क्रमांक तर आहेतच. मी थोडंसं एक सेट करतो. 2 मिनिटं फक्त. आता बघा, इथे काय 20 11 2. आता 20 नंबरचं जर अक्षर आपण घेतलं तर काय येणार आहे बघा? टी. म्हणजे आपण टी घेतला. ओके. 11 नंबरचं जर अक्षर घेतलं आपण तर काय आहे? के. म्हणजे के. आणि 2 नंबरचं जर अक्षर आपण घेतलं तर बी. म्हणजे टी बी के. म्हणजे कुठल्याही प्राण्याचं नाव तयार होत नाही. त्याच्यामुळे अ हा ऑप्शन गेला. पुढे पहा. 2 15 1 10. 2 नंबरला काय आहे? बी. म्हणजे बी घेतला. 15 नंबरला काय आहे? तर ओ. म्हणजे ओ घेतला. 1 नंबरला काय आहे? ए. आणि 20 नंबरला काय आहे? ते टी. म्हणजे काय स्पेलिंग तयार झाली? BOAT. बोट. बोट हे कोणत्याही प्राण्याचं नाव नाही. त्याच्यामुळे बी सुद्धा गेलेलं आहे. म्हणजे ब पर्याय गेला.
आता क बघूया. 4, 15, 7. 4 नंबरला काय आहे? 1 मिनिट. 4 नंबरला आहे डी. चला इथंच घेऊया डी. पुढे 15 नंबरला आहे ओ आणि 7 नंबरला आहे जी. म्हणजे काय तयार झालं? डॉग. डॉग हे कुत्र्याचं नाव आहे, म्हणजे का प्राण्याचं नाव आहे. म्हणजे क हे ऑप्शन आपल्याला सापडलेलं आहे. लगेच आपण उत्तर लिहायचं नाहीये. पुढचं ऑप्शन पाहायचं. 3, 15, 23. 3 नंबरला काय आहे पाहते? 3 नंबरला आहे सी. म्हणजे इथं आपण सी घेतला. ओके. 15 नंबरला आहे ओ, म्हणजे ओ घेतला. आणि 23 नंबरला आहे डब्ल्यू, म्हणजे इथं डब्ल्यू घेतला. काय झालं? COW, काऊ. काऊ हे सुद्धा एका प्राण्याचं नाव आहे. काऊ म्हणजे गाय. म्हणजे क नंबरला सुद्धा प्राणी तयार होतो आणि ड नंबरला सुद्धा प्राणी तयार होतो. त्याच्यामुळे फक्त क आणि फक्त ड योग्य असं उत्तर असणार आहे. मग क आणि ड कुठे आहे? तर ते ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 11व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता पुढचा प्रश्न 12वा आणि शेवटचा प्रश्न तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 8, 11, 7, 21 या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? आता हे तर लक्षात घ्या, उजवीकडून म्हटलेलं आहे म्हणजे वाय कडून तुम्ही सुरुवात करायची आहे. म्हणजे पहा, हे मी वाय कडून जे नंबर दिलेले आहेत तो अशा पद्धतीने. आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 8 नंबर म्हणजे इकडून तुम्ही 8 नंबरचा घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथं आर. आता मी पुढचा क्ल्यू देत नाही. उजवीकडून म्हणजे या साईडने तुम्ही नंबर द्यायचे आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं स्वतःचं उत्तर आणि स्वतःचं नाव सुद्धा टाका, जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मुलांची नावं घेणार आहोत. आशा करतो की घटक 1 आकलन यामधील इंग्रजी अक्षरमाला हा जो स्वाध्याय होता तो तुम्हाला छानपैकी कळला असेल आणि यावर जे काही प्रश्न येतील ते तुम्ही 100% सोडवून त्याचे मार्क प्राप्त करणार आहात. धन्यवाद.